नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महापालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील स्वीकृत नगरसेवकांप्रमाणेच आता मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद आणि तालुका स्तरावरील पंचायत समित्यांमध्ये देखील स्वीकृत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाच्या विचाराधीन असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं. लवकरच याबाबतचं दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यांमागे 1 आणि पंचायत समित्यांमध्ये 5 सदस्यांमागे 1 याप्रमाणे स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये 5 आणि पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात यावी अशी विनंती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच केली होती. मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सदर प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितलंय. विधेयकातील सुधारणेनंतर ग्रामविकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी समाजाभिमुख कार्यकर्त्याला मिळेल असा विश्वास त्यांना आहे. राज्य सरकारनं हा निर्णय लागू केल्यास नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायतींप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेतील 5 आणि पंचायत समितीमधील 2 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी अधिनियमनामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यांमागे 1 आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामीण स्तरावरती सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी हा या दृष्टिकोनातून विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. सदर अधिनियमामधील तरतुदीनुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येईल, परंतु सध्याच्या धोरणानुसार अशी संधी मर्यादित आहे. त्यामुळे राज्य शासनानं सदर विधेयकामध्ये सुधारणा करून जिल्हा परिषदेसाठी 5 आणि पंचायत समितीसाठी 2 स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी अशी मागणी केली जाते. तर मग पाहूयात की आता याचा काय परिणाम होत होते. परंतु आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील स्वीकृत सदस्य घेण्यात येणार आहेत. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.